NRSB म्हणजेच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मंडळाचं अस्तित्व हे फक्त एका कागदावरच राहिलंय। अशा कडक भाषेत या मंडळाला सुप्रीम कोर्टाने चांगलंच सुनावलंय। का माहितीये? कारण NRSBच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्तीच अजून झालेली नाहीये। त्यासाठीच आता सुप्रीम कोर्टने यावर स्पेशल प्रोटोकॉल तयार करण्याचे आदेश दिले। NRSBला 6 महिन्याच्या आत प्रोटोकॉलची अंमलबजावणी करून रिपोर्ट सुद्धा सादर करायचे। या प्रोटोकॉलमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळाला तर त्यांचा जीव वाचू शकतो, दोषींवर लगेच कारवाई होऊ शकते। पण याकडे लक्ष द्यायला NRSBचंच लक्ष नाहीये। 500,000 रुपये दंड दिला तर दिला, नाहीतर दोषीवर लागलेली केस सुद्धा आपोआप डिसमिस होते। हिट अँड रन सारख्या प्रकरणावर जेव्हा लोकांकडून याचिका दाखल केल्या गेल्या त्यावर सुप्रीम कोर्टने हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। यावर संबंधित अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की 2019 मध्ये पद भरण्यासाठीची जाहिरात निघाली होती, पण आम्हाला योग्य उमेदवारच मिळाला नाही। हे उत्तर काही सुप्रीम कोर्टला पटलं नाही आणि याचं कारण म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेल्या लोकांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा होणारा मृत्यू आणि अशा मृत्यूचं वाढतं प्रमाण। तुम्हाला काय वाटतं? सुरक्षित वाहतुकीसाठी कोणते प्रोटोकॉल असायला हवेत? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा।